तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि अतिशय खास अशा प्रवासामध्ये. तर मी आहे आता सध्या अक्कलकोटमध्ये आणि तुम्ही पाहू शकताय हे आहे अक्कलकोटचं बसस्थानक. आणि जे मेन बसस्थानक आहे ना, तिकडे बसस्थानकाचं काम चालू आहे. तिकडे काम चालू असल्यामुळे इकडे चालू आहे बसस्थानक. तर इथूनच आजच्या आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. तर आज आपण जाणार आहोत स्वामी समर्थांच्या नगरीतून मुंबईच्या नगरीमध्ये. तर मंडळी, फायनली आपली बस लागलेली आहे अक्कलकोट ते दादर. तुम्ही आपल्या बसचा मार्ग पाहू शकता. आपली बस अक्कलकोटमधून निघेल, नंतर सोलापूर, स्वारगेट, पनवेल, दादर. तर फायनली बस लागलेली आहे. नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत अक्कलकोटच्या पावनभूमीतून मुंबईला, तेही आपल्या लाडक्या लालपरीने. तर या बसचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही बस थेट अक्कलकोट मंदिर येथून सकाळी 8:30 वाजता सुटते आणि त्यानंतर सकाळी 9 वाजता अक्कलकोट बसस्थानकावरून दादरसाठी रवाना होते. आणि जे मुंबईकर अक्कलकोटला येण्याचा प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी ही बस कुर्ला नेहरू नगर डेपोतून रोज सकाळी 6 वाजता सुटते. म्हणजेच अक्कलकोटला येण्यासाठी आणि पुढे मुंबईला जाण्यासाठी ही एक उत्तम सोय आहे. लांब पल्ल्याचा प्रवास म्हटलं की मोबाईल डिस्चार्ज होण्याची भीती असते, पण काळजी करू नका. या बसमध्ये प्रत्येक सीटपाशी मोबाईल चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. फक्त चार्जिंगच नाही, तर या बसमध्ये अतिशय मऊ आणि पुशबॅक सीट्स आहेत, ज्यामुळे तुम्ही सीट मागे झुकवून आरामात झोपून प्रवास करू शकता. म्हणजे आता लालपरीचा प्रवास सुद्धा लक्झरी बसपेक्षा कमी नाही. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊया आणि आजच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. अक्कलकोट सोडल्यानंतर आपण सोलापूर रेल्वे स्टेशन मार्गे सकाळी 10 वाजता सोलापूर शहरामध्ये पोहोचलो. सोलापूर हे कापड उद्योगासाठी आणि इथल्या चादरींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. गर्दीबद्दल जर सांगायचं झालं तर बसमध्ये फुल गर्दी झालेली आहे. उभं राहायला सुद्धा जागा नाही आहे, फुल गर्दी झालेली आहे. आणि तर काही खाली उतरणार नाही आहे, कारण आता खाली उतरलं की हायली पण सीट मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मी बसमधून जेवढा व्ह्यू दाखवला तेवढा दाखवणार आहे. सोलापूर सोडल्यावर साधारण 11:15 वाजता आपण मोहोळला पोहोचलो. आणि मोहोळ हे गाव नागनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मोहोळ सोडल्यानंतर आपण पुढे साधारण 11:30 वाजता टेंभुर्णीला पोहोचलो आणि नंतर पुढे इंदापूरच्या दिशेने निघालो. टेंभुर्णी पार करून आपण दुपारी 12:15 वाजता इंदापूरमध्ये पोहोचलो. तर मंडळी, दुपारची 12:15 वाजलेले आहेत आणि आपण आता इंदापूर बसस्थानक येथे आलो. गर्दीबद्दल जर सांगायचं झालं तर फुल गर्दी आहे गाडीमध्ये. साऊंड केलं म्हणतो कुणाला बोलू नको. तर मंडळी, ब्रेक झालेला आहे आणि 12:45 वाजले आहे दुपारचे. आणि आपली लालपरी आता जेवणासाठी थांबलेली आहे. हॉटेल उदय म्हणून आहे, तुम्ही पाहू शकता. हॉटेल उदय म्हणून आहे. तर सर्वात पहिले जेवण करून घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, आपल्या बसच्या बाजूलाच 2 बसेस लागलेल्या आहेत, एक म्हणजे शिवशाही आणि एक म्हणजे ही. तर ह्या बसचा मार्ग तुम्ही बघू शकताय, ही आहे उमरगा ठाणे.
उमरगा मार्गे सोलापूर, इंदापूर, पुणे, स्वारगेट, वाकड मार्गे ठाण्याला जाते एक्सप्रेसवे मार्गे. तर बाजूला एक लागली आहे शिवशाही आहे, ती सुद्धा सांगतो तुम्हाला कुठे जाते ते. तर या बसचा देखील तुम्ही मार्ग बघू शकता. तर ही बस जाते सोलापूर ते पुणे. तर या बसचा मार्ग आहे सोलापूरमधून ही बस निघते आणि पुढे मोहोळ, टेंभुर्णी, इंदापूर, भिगवण, हडपसर, स्वारगेट, पुणे. तर असा मार्ग आहे या बसचा. आणि अजून एक आली आहे पलीकडं कळंब पुणे म्हणून आहे, त्या बसचा देखील तुम्हाला मी मार्ग सांगतो काय आहे. आणि आपली बस इकडे आहे बाजूला. तर ही आहे कळंब पुणे, कळंब बार्शी मार्गे पुणे. अशा काही बसेस लागले तिथं. तर सर्वात पहिले आता काहीतरी खाऊन घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी आपण एक राईस प्लेट घेतली आहे 150 रुपयांची. तुम्ही बघू शकता हे बिल. मंडळी आपली राईस प्लेट आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये काय काय मिळतं आपल्याला. 2 भाज्या आहेत, नंतर शिरा आहे बहुतेक, हा याच्यामध्ये वरण भात याच्यामध्येच आहे बहुतेक हे, आणि रोटी, लोणचं आणि कांदा लिंबू. तर अशी आहे आपली राईस प्लेट. तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता सुरू होत आहे आपला प्रवास पुण्याच्या दिशेने. आणि आपली लालपरी निघते आता, बघू शकता तुम्ही. चला तर मग सुरुवात करूया इथून पुढच्या प्रवासाला. दुपारी 3:45 वाजता आपली लालपरी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये पोहोचली. तर मंडळी आपली लालपरी निघते आता पुढे मुंबईच्या दिशेने. स्वारगेट पार केल्यानंतर आपली लालपरी पुण्याच्या ट्रॅफिकमधून वाट काढत चांदणी चौक आणि वाकड मार्गे मुंबईच्या दिशेने निघाली. आणि आपली लालपरी पुढे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला लागली. आणि आता आपण प्रवेश केला आहे आशियातील सर्वात रुंद बोगद्यामध्ये, म्हणजेच मिसिंग लिंकमध्ये. सह्याद्रीचा कडा फोडून बनवलेला हा आधुनिक इंजिनिअरिंगचा नमुना पाहून खरोखरच अभिमान वाटतो. या नवीन मार्गामुळे घाटातलं ट्रॅफिक आणि वळणं पूर्णपणे टळली असून प्रवासातील किमान 20 ते 25 मिनिटांची बचत होते. आणि अशा या जागतिक दर्जाच्या रस्त्यावर आपल्या लालपरीचा रुबाब तर काही औरच.
संध्याकाळी साधारण 7 वाजता आपण पनवेलमध्ये पोहोचलो आणि तिथून मग पुढे मुंबईच्या दिशेने निघालो. पनवेल मार्गे आपण मुंबईमध्ये प्रवेश केला. नंतर कळंबोली, कामोठे, खारघर आणि नेरूळचे स्टॉप पार करत आपली लालपरी वाशी हायवेवरून थेट मैत्री पार्क आणि प्रियदर्शिनी चौकात आली. तिथून मग सायनचा परिसर ओलांडून अखेर आपली ही कुर्ला नेहरू नगर आगाराची या लालपरी आपल्याला पोहोचवते ती प्रवासाच्या शेवटच्या थांब्यावर म्हणजेच दादर पूर्व येथे. आणि रात्री 8:15 वाजता आपण पोहोचलो आपल्या शेवटच्या थांब्यावर म्हणजेच दादर पूर्व येथे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा प्रवास कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू पुढच्या एका नवीन अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.